इराणचा सर्वोच्च नेता खामेनी यांना अमेरिका इस्रायलने कसं मारलं याची A to Z स्टोरी आता समोर आली आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या लष्कर आणि गुप्तहेरांनी अवघ्या 30 सेकंदात खामेनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना ठार केलं। यासाठी अनेक महिन्यांपासून नियोजन सुरू होतं। मोसाद किंवा CIAच्या गुप्तहेरांनी एकत्र बसत या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली। यासाठी अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्रायलने ऑपरेशन लायन्स रॉर्स अशा या मोहिमा एकाच वेळी सुरू केल्या। नियोजन इतकं अचूक होतं की या हल्ल्याची इराणला साधी कुणकुणही लागली नाही। खामेनींना मारण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचं एकत्र प्लॅनिंग। खामेनींच्या दैनंदिन हालचालींवर अनेक महिन्यांपासून लक्ष। खामेनींना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अली शामखानींना ट्रॅक करण्यात आलं। शनिवारी मध्यरात्री खामेनी आणि अली शामखानी यांच्या बैठकीची बातमी गुप्तहेरांना मिळाली। खामेनींच्या प्रासादाच्या तळघरात महत्त्वाची बैठक सुरू होती। बैठकीची माहिती मिळताच इस्रायल आणि अमेरिकेच्या सैन्य दलात संदेशाचं आदानप्रदान झालं। हल्ल्याआधी अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून इराणची संरक्षण यंत्रणा डळमळीत केली। त्याचवेळी इस्रायलनं 30 क्षेपणास्त्र खामेनींच्या प्रासादावर डागली। इस्रायलकडून अमेरिकेनं दिलेल्या बंकर बस्टर मिसाईलचाही वापर करण्यात आला। अवघ्या 30 सेकंदांमध्ये खामेनींचा प्रासाद उद्ध्वस्त झाला। खामेनींसह त्यांचे अर्धा डझन अधिकारी मारले गेले असा अमेरिकेनं दावा केला आहे। तर इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींचा मृत्यू झाला। खामेनी हल्ल्याच्या वेळी नेमके कुठे होते, इराणच्या सुरक्षा यंत्रणेने त्यांना काय म्हटलं, त्यावर खामेनी काय म्हणाले, या संदर्भात खामेनींचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर अब्दुल माजिद हाकिम इलाही यांनी काय माहिती दिली आहे ते पाहूया। Yes, actually Ayatollah Khamenei was in his office every day, and several times the security asked him to move from his office to another city, and he refused. He said, if you could move 90 million Iranians to another city, I will move after 90 million. Actually, obviously they cannot do that. They asked him, we will provide you some basement to be safe for you. Said, if you could provide and build basement for all Iranian, yes, I'm ready also to be after 90 million. Actually, they couldn't do that for all Iranians, so he remained in his office, in his house, and in the morning, the aircraft of Zionist regime and America attacked his office. He, with his wife and his daughter-in-law and some of his nephew, passed away and martyred. आता पुढची बातमी। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात अली खामेनींचा मृत्यू झाला। अली खामेनींच्या मृत्यूवर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी नेमकं काय म्हटलं ते बघूया। गेले 2 महिन्यापासून युद्धाचे पडघम वाजतात आहेत। त्याच्यामुळे अयातुल्ला खोमेनी जेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं त्यावेळेला तो आपल्या ऑफिसमध्ये बसला असेल हे मला तरी शक्य वाटत नाही, आणि तेही आपल्या 30 मिलिटरी कमांडर सकट, तर असं होऊ शकत नाही। त्याच्यामुळे तो आपल्या ऑफिसमध्ये तर मेला नसणार हे नक्की आहे। तो गेला असेल आपल्या बंकर्समध्ये, जे अंडरग्राऊंड बंकर्स आहेत। पण इस्रायलकडे आणि अमेरिकेकडे असे क्षेपणास्त्र आहेत आणि बॉम्ब्स आहेत जे जमिनीच्या आत 150 फूट खोलपर्यंत जाऊन तिथल्या इमारती उद्ध्वस्त करू शकतात। तर अशा कुठल्या इमारतीमध्ये खोमेनी मरण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। तर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर जगभरात निषेध व्यक्त होतोय। अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शनं झाली आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंब्रा आणि बीडमध्ये आंदोलन झालं, तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगर आणि अनंतनागमध्येही खामेनींच्या हत्येचा निषेध झालाय। त्यामुळे काश्मीरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध लादण्यात आलेत आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। त्याचवेळी इराणच्या बगदादमध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि चिघळली आहे। इराणच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांमध्ये आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी धुमश्चक्री पाहायला मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।